आज नवीन डिश बनवत आहे. उन्हाळा सुरू असल्यामुळे भाजीचं नकोच वाटतं. तर म्हटलं चला आज एक नवीन रेसिपी बनवूया. मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे. यामध्ये दही घेतलेला. 2 वाटी दही घेतलेला आहे. यामध्ये मी 1.5 चम्मच बेसन टाकत आहे. भाजीचं आवडत नसेल तर सहज आपण या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने खाण्याकरिता भाजी बनवू शकतो. दही मध्ये हळद टाकलेली आणि मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला. मिक्सरमध्येच फिरवायचं. कढई ठेवलेली, कढईमध्ये मोहरी टाकलेली, जिरं टाकलेला, लसूण, कढीपत्ता टाकायचाच. आज आपण बनवत आहे दही पकोडे. हिरवी मिरची टाकलेली आहे. हिरवी मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतो. ज्यांना तिखट पाहिजे असेल त्यांनी जास्त प्रमाणात टाकले तरी चालेल. आपण मिक्सरमध्ये दही फिरवून घेतलेले होते ते टाकलेले आहे. आता छान असं मिक्स करून घेऊया आणि एक उकळी येऊ देऊया. पाणी इथे आपल्याला वाटत असेल की दही आंबट आहे तर आपण इथे पाण्याचं प्रमाण वाढवू शकतो. आता पण पाणी टाकले तरी चालेल. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता आपण बाजूला 1 वाटी बेसन घेऊया. यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ, हळद आणि ओवा टाकायचा. ओवा टाकल्याने या डिशला छान चव येत असतं. थोडे थोडे पाणी टाकून मिक्स करून घेऊया. इथे आपण तिखटचा पण वापर करू शकतो. मी पकोडे बनवत आहे तर यामध्ये आपण तिखटचा वापर नाही केलेला आणि बाळ पण खाणार म्हणून मी तिखटचा वापर नाही केलेला. इथे तुम्ही हिरवी मिरची, तिखट याचा वापर करू शकता. कोथिंबीर टाकायचा आणि 1 चिमट बेकिंग सोडा टाकलेला. आता आपण सोडा वगैरे टाकलेला आहे. छान असं मिक्स करून घेऊया आणि बेसनचं मिश्रण आहे ते छान फेटायचं आहे जेणेकरून पाण्यावर वरती यायला पाहिजे. म्हणून या पद्धतीने छान असं फेटून घ्यायचं 5 मिनिट. कढीला पण उकळी आलेली आहे. दही आंबट असेल तर आता पण पाणी टाकले तरी चालेल. पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतो. बघा उकळी आलेली आहे. आपण पकोडे बनवण्याचं पण बॅटर तयार आहे. दहीला उकळी आलेली, बाजूला कढीला उकळी आलेली, बाजूला ठेवूया आणि आता आपण पकोडे तळूया. कढई घेतलेली, कढईमध्ये तेल टाकलेलं. तेल गरम असायला पाहिजे. तेव्हाच आपल्याला पकोड्याचं बॅटर आहे ते यामध्ये टाकायचं आहे. छान असा गोल आकार देऊन पकोडा तेलामध्ये सोडत आहे. आहे ना बनवायला सोपी. चटपटीत खायचं असेल तर ही डिश नक्की बनवा. आज ही डिश मी माझ्या हजबंडसाठी बनवलेली आहे. त्यांना भाजीचं नको असतं तर म्हटलं चला, त्यांनी म्हटले एक नवीन डिश बनव. तर आज आपण कढी पकोडे ही डिश बनवलेली आहे आणि घरी सगळ्यांना खूप आवडलेली. नक्की बनवून बघा. तुमचे पण हजबंड या पद्धतीने डिश बनव म्हणतात का? नक्की कमेंट करून सांगा. आणि खूप आवडलेली घरच्यांना म्हणून मी ही डिश तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. गोल गोल छान असे बनलेले पकोडे आणि फुलून पण आलेले आहे. पीठ फेटायचं आणि दही मिक्सरमध्येच फिरवून घ्यायचं आहे. तेव्हाच आपलं दही आहे ते छान ताक बनणार. हाताने वेळ लागणार. मिक्सरमध्येच फिरवायचं आहे दहीला. तेव्हाच आपले कढी पकोडे आहे ती डिश छान बनणार. पकोडे तळून घेतलेले आहे. कढीला उकळी आलेली होती. पुन्हा गॅसवर गरम होण्याकरिता ठेवलेले आणि यामध्ये पकोडे टाकूया. एक छान अशी चपातीसोबत खाण्याकरिता रेसिपी शेअर केलेली आहे. या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा. भाजीचं पण नसेल तर आपण ही डिश बनवू शकतो. दही घरी लावलेलं आहे. अर्धा लिटर दूधमध्ये दही टाकायचं 1 वाटी आणि छान असं मिक्स करून घ्यायचं दुधामध्ये. सहज घरी रात्रभरमध्ये दही तयार होतं. पुन्हा एक उकळी येऊ दिलेली आणि छान असे दही पकोडे बनवून तयार आहे. आहे ना चटपटीत डिश. भाजीचं आवडत नसेल तर त्यांनी नक्की बनवून बघा.
कारण माझ्या घरी भाजीचं कोणालाच आवडत नाही, तर मी या पद्धतीने चटपटीत अशीच डिश बनवत असते. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय बाय.